नमस्कार, मी नेहा खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल. भारतीय कामगार सेना यांच्यातर्फे कमी वेतन व थकीत वेतन या मागणीसाठी कंत्राटदाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील वर्ग 4चा वेतन नवीन कंत्राटदार मागील पगारापेक्षा 4,500 कमी काढत आहे व गेल्या 3 महिन्यापासून पगार थकीत आहे. दीपावली, संक्रांत अशा अनेक सणाला देखील कर्मचाऱ्यांना पगार मिळालेली नसल्यामुळे कामगार आर्थिक अडचणीला त्रस्त झालेले आहे. पगार हा पूर्वीच्या पगारापेक्षा कधीही कमी होत नसतो आणि कमी करणे हा कायद्याने भंग होत आहे व कर्मचाऱ्यांची पिळवणूक घाटी व्यवस्थापकाकडून होत आहे. दाद मागण्यासाठी अधिष्ठाता यांच्याकडे गेले असता तुमचा माझा काहीही संबंध नाही, यापुढे माझ्याकडे यायचे नाही, तुमचे काय असेल ते कंत्राटदाराला बोला असे धमकावून केबिनमधून काढून देण्यात आले आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही अतिशय संयमाने स्वतःची उपासमारी करून काम करत आहोत. याची सर्वस्वी जबाबदारी अधिष्ठाता व्यवस्थापनाची आहे. कृपया दखल घेऊन अन्याय पीडित कर्मचाऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, अन्यथा संघटनेसमोर आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. व्यवस्थापनाशी रुग्णाशी नाहीये. काय सांगतील? हे आम्ही भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस मते पाटील हे कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथले सर्व कर्मचारी आहे. यांचं गेल्या 3 महिन्यापासून पगार नाहीये आणि अर्धपोटी उपाशीपोटी ह्या लोकांना काम करायला लागतंय. गेल्या दीपावलीला यांना पगार भेटला नाही. काल संक्रांत होऊन गेली, महिलांचा सण आहे, त्याच्यात बी त्यांना पगार नाही. आताही त्यांना घर चालवणं अवघड झालंय. उपासमारीची वेळ ह्यांच्या लेकरा बाळावर आलेली आहे आणि म्हणून आता तो जो सध्या आणि शिवाय दरवर्षी यांचा कॉन्ट्रॅक्टर बदलतो. मागील वर्षाचा कॉन्ट्रॅक्टर जो होता आम्हाला 20-21 हजार रुपये सॅलरी भेटत होती आतापर्यंत. हा नवीन कॉन्ट्रॅक्टर टाकला की लगेच तो 13,000 वर पगार आणल्या. म्हणजे 5,000 रुपये पगार आमचा मागच्या पगारापेक्षा कमी करताय. ऍक्ट प्रमाणे, कायद्याप्रमाणे पगार हा वाढत जात असतो. एकदा वाढलेला पगार कमी होत नसतो. इकडं मात्र ह्या शासन आणि प्रशासनाच्या कारकीर्द कर्मचाऱ्याच्या बाबतीत एवढी उदासीनता आहे. ही कर्मचाऱ्याचा पगार काम करूनही कमी करताय. ही सर्व कोविड योद्धे लोक आहे. कोविडमध्ये यांनी 24-23 तास काम केलेलं आहे आणि कोविड योद्धा यांना सर्टिफिकेट दिलेले सगळ्याला. आज यांची उपासमारी चालू आहे आणि ती उपासमारी थांबावी म्हणून आता हा 3रा महिना झाला आम्हाला पगार नाहीये. नाईलाज असतो लोकांनी मजबुरीनं, आमची इच्छा नाहीये. आमचा वाद रुग्णाशी नाहीये. रुग्णाला आम्हाला अडचणीत पण आणायचं नाही. आमचं जे काही हे म्हणणं आहे आमचं त्या प्रशासनाशी, घाटी प्रशासनाशी आहे आणि म्हणून आज आम्ही ठिय्या आंदोलन चालू केलं. हे ट्रायल बेसवर आहे. याच्यातही त्यांनी सुधारणा नाही केली तर यापेक्षा मोठं आंदोलन घेण्यात येईल. पण जेव्हा केव्हा जर अशी मोठी आंदोलन आमची घेण्याची इच्छा नाही. आम्हाला रुग्णांना त्रास व्हावा असं वाटत नाही. ही भारतीय कामगार सेना युनियन आहे, शिवसेनेची युनियन आहे. म्हणून आम्हाला रुग्णाची अडचण नको म्हणून आम्ही गेले 2-3 महिन्यापासून कळ मारतोय, उपाशीपोटी काम करतोय. तरी देखील ह्या प्रशासनाला जाग येत नाहीये. उलट आमच्या काही मागण्या घेऊन सुक्रे साहेबाकडे गेलो तर सुक्रे म्हणतात माझ्याकडे येऊ नका, तुमचा माझा संबंध नाहीये. त्या ठेकेदाराकडे जा, कंत्राटदाराकडे जा. आम्ही कंत्राटदाराच्या घरी काम करत नाही. आम्ही जे शासकीय कर्करोग रुग्णालय इथं काम करतो, इथं काम करत असलेले ज्यांच्या अंतर्गत घाटीच्या अंतर्गत डीनच्या अंतर्गत हे चालतं इथं कर्करोग रुग्णालय, आम्ही त्यांच्याकडे दाद मागायला गेलो. ते केबिन मधून कर्मचाऱ्याला हुसकून द्यायला लागले, तुम्ही इकडे येऊ नका, माझ्याकडे काही संबंध नाही, परत याल तर कामावून काढून टाकेल. म्हणजे ह्या 15 वर्षापासून काम करणाऱ्या लोकांना कामावून काढण्याचा धमकी देतोय अधिष्ठाता सारखा माणूस. अधिष्ठाताला हे शोभनीय नाहीये. त्यांनी याचा विचार करावा. सर्वजण अधिष्ठाता सुद्धा पगार घेतोय. सगळ्याला पोट आहे, सगळ्याला लेकरं बाळ आहे, परिवार आहे. ह्यांच्या परिवाराचं कोण बघणार आहे? हे 3रा महिना आहे पगार नाहीये. काय म्हणणं काय कॉन्ट्रॅक्टरचं? कॉन्ट्रॅक्टरचा त्यांचा करार झालेला असतो घाटीचा आणि त्यांचा. त्या करारात असा उल्लेख असतो एखाद्या महिन्यात शासनाकडनं पेमेंट करणं जर लेट झालं तर तो कंत्राटदार त्याच्या खिशातल्या पैशांना करेल. या अटीवर त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो. ते का करत नाही? ते का करत नाही? त्यांचं कंट्रोल आमचा नाही ना. त्या अधिष्ठातानं त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. गेले 12 वर्षापासून मी इथं कामाला आहे. माझं नाव अनिता विजय हुरशिड आहे. झाले 6 महिन्यापासून पेमेंट 18,000 होती, आता 12,000 रुपये झालेली आहे.
माझी तब्येत ठीक नसताना तरी मी इथं सेवा करायला येते. माझी परिस्थिती खूप गरिबीची आहे. माझ्या घरात 3, 4, 5, 6 लेकरं आहे. माझं घर किरायाचं आहे. घर मालक म्हणतो घर खाली कर. 3 महिने झाले पगार किराया दिला नाही. मी रस्त्यावर जाऊ का कुठं जाऊ आम्हाला. अतिशय गरीब परिस्थिती आहे. सर आज आम्ही कॅन्सर हॉस्पिटल इथं जॉब करतो. आमचा 3 महिने झाला पगार नाहीये. 2023 मध्ये आम्हाला 18,500 पगार देत होते. आता तो पेमेंट कमी केलाय आणि पेमेंट झालाय आम्हाला 12 ते 13,000 पर्यंत. आणि तो पण पगार वेळेवर होत नाहीये आणि पगार 3 महिन्यापासून पगार नाहीये आमचा. आम्ही सुक्रे सरांकडे गेलो होतो तर सुक्रे सरांना आम्ही याला चुटकी वाजून धमकावून बाहेर पाठवलं. तुम्ही आमची माणसं नाहीये म्हणून, कंत्राटी कर्मचाऱ्यांची माणसं आहे असा आम्हाला उल्लेख करून आम्हाला बाहेर पाठवलं. आम्ही आलो आणि इथं आल्यानंतर गायकवाड सरांकडे सुद्धा गेलो. गायकवाड सरांना सांगितलं तर गायकवाड सर म्हणे पत्र आल्यानंतर मीटिंग घेतले जाईल. असं पत्र करता करता सर आमच्या पेमेंटला 3 महिने झाले आमचा पेमेंट नाही. आणि एक मशीन आली आहे ती मनुष्यबळावर आहे. मनुष्यबळावर नाहीये असं त्यांनी उल्लेख केलं. तर ती मशीन तर मनुष्यबळच चालवत आहे सर. आणि आज ती मशीन 4 दिवस झाले बंद पडलेली आहे आणि तिला चालवणारा माणूस मनुष्यच करतो हे आम्हालाही माहिती आहे. मनुष्यच चालवतो तेव्हाच ती मशीन चालते. आणि आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणजे त्यांना बोललो सरांना तर त्यांनी सांगितलं आम्हाला की बाबा तुम्ही मशीनमुळे तुमचा पगार कमी करण्यात आला 5,000 रुपये. तर आम्ही म्हटलं मशीनमुळे का कमी करण्यात आला तर त्यांनी सांगितलं आम्हाला की ती मशीन पूर्ण काम करणार. आता बाथरूमचं काम, हाऊसकीपिंगचे जेवढे कामं असतात, संडास बाथरूम धुणं, भिंती, डस्टिंग वगैरे, हे ऑपरेशन आज ओट्या बंद आहे. ओट्या बंद असल्यामुळे पेशंटचे नातेवाईक पेशंट आमच्याकडे येत आहे की बाबा तुम्ही चला आमचा आज पेशंटची ऑपरेशनला घेतले आणि तुमच्यामुळे आमचं काम थांबवण्यात आलेले. हे आम्हाला सगळी करून आम्हाला इथपर्यंत येऊ लागलं. पण आमचा आज 3 महिन्यापासून पेमेंट नाही आणि या सुद्धा गायकवाड सरला सुद्धा सांगतोय पण ते आमचंही ऐकत नाही म्हणून आम्हाला आपण GR नुसार आता पेमेंट देतोय. आधी तर GR तो जास्त सॅलरीचा होता, आता तो GR येतो कमी. आता गव्हर्नमेंटने दिला जातो तर आपण काही असं करू शकतो. कमी झाले म्हणून ऑल महाराष्ट्र GR पाटील साहेब ऑल महाराष्ट्र तो GR रद्द केलेला असं पत्र आहे. हा जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला होता हो आधीचा GR रद्द केलाय मग त्याचा पगार का दिला गेला? कुठला आधीचा GR जो कमी वेतन केलं होतं तो जो GR फडणवीस साहेबांनी जो केला होता त्यानंतर तो GR रद्द केला गेला. पण मग जुन्या GR नुसार पगार त्यांना का दिला जातो? आणि आता नवीन GR नुसारच पगार होतोय ना आता. सर त्यांचं असं म्हणणं आहे की सण परवा म्हणजे उद्या एक सण होता, सणाचेही आम्हाला काही भेटले नाही. जानेवारी 14 तारखेला सॅलरी झाली होती, केली होती पण ती बँकेच्या कारणाने बाहून झाली होती आणि आज सकाळी ती सॅलरी झाली. 14ला आपण म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजचं पण त्याचं पण आपण सॅलरी की त्यांच्यासोबत त्यांची केली होती. सर त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही जाणीवपूर्वक त्यांच्यावर अन्याय करीत आहात. नाही तसं काही नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे असं बाईटमध्ये सांगितलं सर. माझ्याकडे पूर्वपैकी 14 तारखेला आम्ही सॅलरी केली होती. 14ला सर्व लोकांची सॅलरी केली होती. तर त्याच्यानुसार ती म्हणजे ज्याची कॅन्सरची बाहून झाली ती बाहून झाल्यामुळे ते म्हणजे आज परत टाकावं लागली. तर आज सकाळीच सर्वांचं पेमेंट झालं. त्याच्यामध्ये काही पेशंट पण होते सर. त्यांच्यामध्ये काय कर्मचारी आहे ना पेशंट पण आहे म्हणजे बिमार वगैरे आहे. हां आजारी सर आहे की आमची घरची परिस्थिती बरोबर नाही आहे तरी पण आम्हाला पगार होत नाही. आम्ही कसा जीवन जगावं असं त्यांचं म्हणणं आहे सर. आम्ही तरी पण सुद्धा काम करतो. 3 महिन्यापासून तुम्ही पगार दिलेला नाही त्या लोकांना. दिला पगार दिला कोण म्हणजे पगार दिलेला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे. झालाय पगार झालाय साहेब त्यांचा. फक्त 1च महिना 15 दिवसाचा पगार राहिलेला आहे. आतापर्यंत सर्व पगार झाला. सर आपण दाखवा नाही तर मी त्यांची बाईट दाखवतो. त्यांनी जी जबाबदारीपणे आम्हाला हे बघा याच्यामध्ये पण आम्हाला उल्लेख केला त्याचा पत्र दिला कंपनीने त्यांना दिले पत्र त्यांना कंपनीने. हां हे बघा त्यांनी बाईटा दिलेले बाईटमध्ये सांगितले स्पष्ट की तुम्ही आणि हे बघा याच्यामध्ये उल्लेख पण केला. तुम्ही त्यांना का दिला नाही पगार? त्यांना 16 दिवसाचा पगार का दिला नाही? ते आपला एनर्जी कोचा पगार राहिलेला आहे तो आणि तो हॉस्पिटलकडेच आपलं पेंडिंग आहे त्याच्यामुळे तो 2 एनर्जी काम तुम्हीच बघत होते. आता काम तुम्हीच बघताय. हो मग पैसे द्यायला काय अडचण आहे? पैसे द्यायला प्रॉब्लेम नाही आहे.
मग ते यांचा तो विषय चालू होता ना, शालेय एनर्जिको आणि ही कंपनी एकाच मालकाची आहे? नाही, वेगवेगळे मालक, वेगवेगळे. हो, वेगवेगळे. तेव्हा काम तुम्हीच बघायचे, आता काम तुम्हीच बघता? हा, फक्त मग तेच कर्मचारी काय? नाही, तेच कर्मचारी कंटिन्यू केले, कंपन्या चेंज झाल्या. सर पगारच काय? त्याच्या पगाराचं काय? हा, देते ना कंपनी पगार, का बरं देतो कंपनी? सर आपलं नाव सांग. दिलीप पाटील. आपली पोस्ट? मी एरिया मॅनेजर म्हणून बघतो काम. ठीक आहे, धन्यवाद. काय नाव आपली कंपनीचं जे सध्या आहे? कंपनीचं नाव सर? स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. सर्व्हिसेस. आणि जे पहिले होते त्यांचे पगार बाकी आहे? हो, 15 दिवसाचा पगार बाकी होता. ते पण बिल आपल्या इकडे अटकलेलं आहे, त्याच्यासाठी ते काय झालं, नाव बदलून कार्यक्रम. हो. सांस्कृतिक आणि कला विषयक उपक्रम केवळ पुणे मुंबईत घडू शकतात असे नाही, हे अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने दाखवून दिले आहेत. 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले. जगभरातील सर्वात उत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकापर्यंत पोहोचवणाऱ्या 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज MGM विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यंदाच्या पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध व ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या व चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पैठणीचा शेला, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 2 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी पद्मभूषण सई परांजपे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गुवारीकर, MGM विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजक समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, अभिनेत्री सीमा बिस्वास, MGM विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक निलेश राऊत व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते. बचत गटात तयार केलेल्या वस्तूंची आपण खरेदी करावी व महिलांचे सक्षमीकरण म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवावे असे आवाहन प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री अशोक सिरसे यांनी केले आहे. नमस्कार, मी अशोक सिरसे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन व विक्री याकरिता म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने दिनांक 11, 12 व 13 जानेवारी 2025 रोजी जिल्हास्तरीय सीता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार माननीय संदीपाजी भुमरे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत राज्यस्तरीय मिनी सरसचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मिनी सरसचे उद्घाटन दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मंत्रीद्वय माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब तसेच माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. या दोन्हीही प्रदर्शनासाठी जिल्ह्यातील खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब, डॉक्टर कल्याण काळे साहेब, जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय उपस्थित राहणार आहेत. आपण सुद्धा सदर प्रदर्शनास आपल्या कुटुंबासह भेट द्यावी. बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची आपण खरेदी करावी. महिलांच्या सक्षमीकरणासाठी म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यावं, आर्थिक हातभार लावावा आणि त्यांचं मनोबल वाढवावं असं आव्हान मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व नागरिक यांना करतो आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुद्धा आपल्या कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट द्यावी असंही आव्हान मी आपल्याला करतो आहे. हे दोन्ही प्रदर्शनं जिल्हा परिषदेचं मैदान औरंगपुरा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहेत. धन्यवाद. जय हिंद.